सध्या रस्त्याच्या कामामुळं पाटणमध्ये पाण्याची इतकी गैरसोय झालेली आहे की लोकांना टँकरद्वारे पाणी पुरवलं जातं, पण ते पण काय असं पुरेसं आहे असं म्हणता येणार नाही। आणि त्याच्यामुळं हे रस्त्याचं रखडलेलं काम किंवा ह्यांचे नाले वगैरे हे अजून काम चाललेलं आहे। हे पाणी आम्हाला कधी मिळणार? हे रोज असं टँकरद्वारे पाणी घ्यायचं म्हणजे लोकांचेही हाल होतात, वेळेत पाणी मिळत नाही, सगळ्याच गोष्टींचा एवढा प्रॉब्लेम झालेला आहे। आणि आज तागायत आमच्या इथपर्यंत सुद्धा पाईपलाईन खोदलेली नाही, म्हणजे कधी हे आम्हाला पाणी देणार व्यवस्थित हेच काही समजत नाहीये। तर लवकरात लवकर याचा विचार व्हावा रस्त्याच्या कामाचा आणि आम्हाला पाणी एवढं लवकरात लवकर मिळवून द्यावं एवढीच आमची लोकांची अपेक्षा आहे। महिलांचं या सगळ्या गोष्टींमध्ये खूप हाल होतो। सध्या पाटण शहरामध्ये नॅशनल हायवेचं काम चालू आहे आणि ते काम चालू असताना सर्वात पहिल्यांदा जे काम करायला पाहिजे होतं ते रस्त्याच्या कडेला असणाऱ्या नगरपंचायतीच्या हद्दीतले ज्या पाईपलाईन आहेत त्या बदलून त्या ठिकाणी नवीन पाईपलाईन टाकून त्या लोकांना पाणी जोडून देणं खूप गरजेचं आहे। परंतु या बाबतीमध्ये प्रशासनातले सर्वच विभाग यांचा कुणाचीही ताळमेळ नाही, त्यामुळे पाटणच्या लोकांना या दिवसामध्ये पाणी टंचाईला सामोरं जावं लागते। वास्तविक पाहता नगरपंचायत, नॅशनल हायवे, PWD खाते आणि पाणी पुरवठा खाते, जलजीवन प्राधिकरण यांनी ह्या पाटणच्या पाईपलाईनचा प्रश्न तातडीने सोडवायला पाहिजे होता। वास्तविक रस्त्याचं काम सुरू होण्यापूर्वी या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाईपलाईन टाकून पाटणवासियांना पाणी पुरवठा सुरळीत होईल हे बघायला पाहिजे होतं, पण दुर्दैवानं तसं होताना काही दिसत नाही। कुणी ह्या गोष्ट गांभीर्याने घेत नाही। आता सुद्धा जे काम चालू आहे ते सुद्धा कोणाला ताळमेळ नाही। शहराच्या पुलापर्यंत आता पाण्याची पाईपलाईन जी आहे त्यांनी पूर्ण करून द्यावी आणि रस्त्याचे जे ठेकेदार आहेत त्यांचा कामामध्ये एकदम हलगर्जीपणा चालू आहे। एकदम आहे की नाही कामाचं त्यांचं आहे की नाही नियोजनच एकदम नाहीये। आता 5-7 दिवस झाले त्यांनी तो पूल पाडलेला आहे, पण जवळजवळ ते पूल पाडून बी त्यांचं पुढं काम जे जेवढं फास्ट झालं पाहिजे होतं तेवढं झालेलं नाहीये आणि त्यांच्यामुळे एक नागरिकांचे खूप हाल होत आहे। येण्या जाण्यासाठी सुद्धा म्हणा, पाण्यासाठी सुद्धा म्हणा, बऱ्यापैकी एक नाही त्यांनी जरा स्पीडनं काम करावं ही आमचे नागरिक म्हणून एक नाही सगळ्यांची आमची इच्छा आहे। दांडे पुलापासून जी इकडे येणारी पाईपलाईन आहे मेन लाईन 13 नंबर आणि 6 नंबर 13 पुलापर्यंत ही पाईपलाईन आता 2-3 दिवसांमध्ये मेन पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू होईल, की जेणेकरून आता पाणी पुरवठा पुन्हा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न नगरपंचायतीच्या माध्यमातून सुरू आहे।